शेतकरी मित्रांनो, नमस्कार, सुप्रभात. आज पुन्हा एकदा आपल्या सर्व कृषीप्रधान अशा या भारत देशातील सर्व शेतकऱ्यांना मानाचा मुजरा. आज आपण आलो आहोत कोपरगाव तालुक्यातील जीवर पाटोदा या गावी. भीमराजजी नामदेवजी केकान साहेब आपल्या समोर आहेत. नमस्कार. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव चंद्रकांत भीमराजजी केकान साहेब आपल्या सोबत आहेत. हे या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर अशी शेती करत आहेत. आपण सर्वांनी जर पाहिलं तर हा प्लॉट या ठिकाणी पूर्ण एकसारखा प्लॉट आहे. त्यांच्यासोबत आज नितीनजी चंद्रकांत यांचे चिरंजीव उमेश आपल्या सोबत आहेत. ते पण या व्हिडिओसाठी आवर्जून उपस्थित राहिले आहेत. तर या प्लॉटचं रहस्य काय? रहस्य काय नाही, आता दादांचीच साथी. आणि त्यानंतर कसं झालं, आमचे वडील म्हणजे पूर्वीपासून बरं ते तिथंच जात होते. आम्ही बी चाललो, आम्ही बी घेते. म्हणजे कमीत कमी 2 पिढ्यापासून आमचं जाणं येणं त्यांचे संपर्क आहे. कोणाशी? मोहनगिरी कृषी दीपक कोपरगावचे. खाद्य वगैरे औषधं फवारणी वेळोवेळी भेटल्यामुळं आम्हाला अनुभव बी चांगले आले, उत्पन्न बी चांगलं निघू राहिले. काय अडचण नाही. असं तुम्ही मोहनगिरी कृषी केंद्र कोपरगाव यांचीच निवड का केली? का त्यांचा सल्ला चांगला आहे आणि औषधं वगैरे रेट बी व्यवस्थित आहे आणि खतं वगैरे मग चांगल्या दरात आणि उत्पन्न चांगले देणारे तेच असे हिशोबाने सांगणार. ते असे खप नाही करणार. रेटचा 100-200 रुपयाचा फरक पडतोच. मागं पुढं 100 रुपयाचा समजा एखादी बॉटल आणली त्यांनी, मी त्यांना विचारलं की केवढ्याला बसली, ते म्हणते 1000 रुपयाला बसली, इकडं 900लाच बसती, इकडं 950लाच बसती. ते मला गण म्हणते चला इकडं चला, पण आपण नाही जात. आमचे 2 पिढ्यापासून त्यांचे संपर्क चांगले आणि संबंध बी चांगले, ते मला समजून बी सांगतो. फार मी गायांना सुद्धा चारा वगैरे करायचा असेल तरी त्यांचा संपर्क घेतल्याशिवाय काहीच करीत नाही. खरंच अनुभव चांगला आहे आणि त्यांचे मार्गदर्शन आता येते कांदेच सांगते काय क्वालिटी नाही तर ती शेतच बोलते. आज आपल्या सोबत मोहनगिरी कृषी केंद्र कोपरगाव यांचे सर्व मालक आदरणीय दीपकदादा गव्हाळे पाटील आपल्या सोबत आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत. दादा नमस्ते. सर्व शेतकरी बांधवांचे मोहनगिरी कृषी उद्योग समूह कोपरगाव मार्फत सहर्ष स्वागत. आणि आज आपण सकाळी ठीक 7:30 वाजता चंद्रभाऊ केकान यांच्या ह्या उन्हाळ कांद्याच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. व्हिडिओ काढायला अर्धा तास उशीर झाला. त्यांचं धारा काढायचं काम चालू होतं, त्याच्यामुळे एक अर्धा तास हा व्हिडिओ आपण थोडासा पुढं सरकला. आज 2.5 एकर क्षेत्रावर चंद्रभाऊने या ठिकाणी ही उन्हाळ कांद्याची लागवड केलेली आहे. खाली 1 एकराचा प्लॉट आहे आणि आता आपण जिथे उभा आहोत हा 1.5 एकराचा प्लॉट आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी सांगतात, धर्माची सुरुवात ही सत्याने होते आणि समर्पणाने त्याचा शेवट होतो. आता इथं धर्म या शब्दाची जी व्याख्या आहे, जो धर्म बाबाजींना अभिप्राय आहे, तो धर्म म्हणजे कर्माला त्यांनी धर्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे काम आपण हातात घेतलेलं आहे, त्या कामाची सुरुवात, त्यातलं सातत्य हे सत्याने झालं पाहिजे आणि ते काम पूर्ण समर्पणाने पूर्ण झोकून देऊन यावेळेस आपण करतो, त्यावेळेस माणसाला भगवंताची प्राप्ती होते. आणि भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा जो आपल्या साधनेमध्ये खंड पडू देत नाही, ती साधना तितक्याच सातत्याने पुढे चालू ठेवतो आणि मग त्याला म्हटलं जातं की मला ब्रह्माची प्राप्ती झाली. असाच हा एक शेतीतला चंद्रभाऊंचा अनुभव असेल किंवा आमचा ह्या व्यवसायातला 20 वर्षापासूनचा जो प्रगल्भ अनुभव आमच्या पाठीशी झालेला आहे, त्याचा आनंद आम्ही ह्या व्यवसायात आत्ता घेत आहोत. काही कुटुंबियांशी आमचे व्यवसायाच्या पलीकडचेही नाते आहे. ते नातं जपत आज चंद्रभाऊचे आमचे त्या काकांचे आणि आमचे संबंध होते. नंतर चंद्रभाऊ आमच्याशी जोडले गेले. असे हे 2 पिढ्यांचे संबंध अधिक घनिष्ठ झालेले आहेत. आज ज्या प्लॉटमध्ये आपण उभा आहोत, ते प्लॉटमध्ये उभा आहोत, त्या कांद्याचं रोपाचं व्यवस्थापन सुद्धा आपल्याकडे होतं आणि हे कांद्याचं व्यवस्थापन सुद्धा आपल्याकडे आहे. ज्यावेळेस रोप सरासरी 1.5 महिन्याचं झालं, त्याच वेळेस चंद्रभाऊंनी आपल्याला कांदा लागवडीसाठी कुठलं खत व्यवस्थापन करायचं आणि लागवड आंबवणीला कुठलं आणि खुरपणीला कुठलं करायचं या विषयावर आम्ही चर्चा केली. लागवड करत असताना आपण ह्या कांद्याला 14-35-14च्या 3 गोण्या 25 किलो प्लॅटिनम गोल्ड
आणि 2 किलो आदामाचं निमिट्स म्हणून जे प्रोडक्ट येतं निमेटॉडसाठी त्याचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर आंबवणीला 1 गुणी युरिया, 3 गुणी 19-19 संपूर्ण आणि 53 किलो मायक्रोन्यूट्रंट किट अशा 2 हप्त्यामध्ये आपण ह्या कांद्याला खत व्यवस्थापन केलेलं आहे. आता आजचा व्हिडिओ आवर्जून बनवण्याचं कारण असं, निमॅटोडच्या बाबतीत कांद्यामध्ये फारशी जनजागृती नाहीये, परंतु कांद्याला निमिटीसाइड वापरणारे मी तर म्हणतो ह्या जौरपाटा गावातील किंवा जेवढ्या ह्या जे पंचकृषी आहे यातील चंद्रकांत भाऊ ही पहिली व्यक्ती आहे. आणि मग कांद्यातील निमॅटोड ओळखायचा कसा आणि त्या पिकाच्या वाढीवर काय विपरीत परिणाम होतो हे आजच्या व्हिडिओतून आपल्याला शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं आहे. निमॅटोडचा प्रादुर्भाव असलेले जे शेत आहे, जर आपण त्या जिथे निमॅटोडचा प्रादुर्भाव आहे किंवा ज्यांनी निमिट्स किंवा निमिटेसाइड असे निमिट सारखे अजूनही प्रोडक्ट येतात, काही जैविकमध्ये येतात, काही निमिट्स येतं किंवा अजून बाहेरचं व्हॅलियम प्राईम येतं. जिथे निमॅटोडचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या कांद्याची मुळी जर आपण उपटली तर ती मुळी आपल्याला अशी स्प्रिंग सारखी झालेली दिसते. आज या ठिकाणी निमिट्स वापरलेल्या कांद्याची ही मुळी जर आपण कुठलाही कांदा या प्लॉट मधला उपटा पूर्णतः सरळ आहे, कुठेही वाकडी नाही, बेंड नाही, स्प्रिंग नाही किंवा त्यावर कुठल्याही गाठी नाही. आणि हे जे निमॅटोड जे असतं, हे निमॅटोड ह्या मुळीमध्ये आतमध्ये प्रवेश करतं आणि तिथे अंडी टाकतं आणि मग तिथं अशा गाठी तयार होतात. आणि जिथं अंडी टाकल्यानंतर मग हे पीक ज्यावेळेस ते अन्नद्रव्य घेतं जमिनीमधून ते त्या गाठीजवळ येऊन थांबतं. तिथून वर त्या अन्नद्रव्याचा पुरवठा पिकाकडे होत नाही. परिणामी पिकाची वाढ कमी राहणे, पातीची संख्या कमी असणे, शेंडे वाळलेले दिसणे, करपलेले दिसणे, कुपोषित बालकासारखं किंवा कुपोषित पिकासारखं त्या पिकाची अवस्था झालेली असते. आणि परिणामी एक 5-50 क्विंटलचं उत्पादनात त्या पिकाची उत्पादनामध्ये घट होऊ शकते. तर हा एक निमॅटोडच्या बाबतीत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती यावी. कांद्यात येणार आम्ही मागील 5 वर्षापासून कांद्यात येणाऱ्या निमॅटोडवरती काम करतो आहोत. मागच्या 1-2 वर्षापूर्वी निमिट्स वापरलेले प्लॉट मागील 2-3 वर्षापासून आम्ही उभे करत आहोत. काही ठिकाणी आम्ही निमिट्स वापरलं, काही ठिकाणी पॅसिलोमायसिन वापरलं, काही ठिकाणी व्हॅलियम प्राईम पण देऊन बघितलं. जिथं जिथं हे प्रयोग झाले त्या शेतकरी अधिक दर्जेदार उत्पादन त्यांना मिळालं किंवा ह्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी निमेटिसाइड वापरलेले आहे ते अधिक दर्जेदार उत्पादनाकडे त्यांचे प्लॉट जातील अशी आपल्याला अपेक्षा दिसत आहे. आता काल त्यांनी पाणी देणं सुरू आहे. ह्या ओलीवरती 2 दिवसात वापसा झाल्यानंतर आपण या प्लॉटला पुढचा स्प्रे घेणार आहोत. 2 स्प्रे त्यांचे ऑलरेडी झालेले आहोत आणि आपण आज या ठिकाणी उभा आहोत. हे ठिकाण असं आहे, हे गोदामाईच्या उत्तरेकडील हा भाग आहे. कालचा जो व्हिडिओ आपला होता दक्षिणेकडचा होता आणि इथं गोदामाईला असं वळण आहे. त्यामुळे कोपरगावची कोकण किनारपट्टी म्हणून चांदगावन आणि जेऊरपाटोदा ओळखलं जातं. आज जवळजवळ आता 8:15 वाजलेले आहेत. तुम्ही जर कॅमेरा फिरवला तर ही धुई बघा, एक प्लॉटच्या 4ही बाजूने आपल्याला धुई दिसते आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हा प्लॉट अत्यंत चांगला आणि तग धरून उभा आहे. प्लॉटच्या 4ही बाजूला कांदे आहे, तुम्हाला दिसतंय शेंडे पिवळलेले पडलेले आहे, पानं करपलेले आहे. परंतु हा प्लॉट अशा परिस्थितीत सुद्धा व्यवस्थापन, रोगकीड नियंत्रण, खत व्यवस्थापन जर आपण व्यवस्थित केलं, त्या मालकाचंही जर लक्ष व्यवस्थित त्या प्लॉटमध्ये असेल तर अधिक चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळू शकतं. बराच वेळेस एखादा कृषी विक्रेता असेल किंवा कंपनी प्रतिनिधी असेल किंवा कृषी विषयातील एखादा तज्ज्ञ त्या शेतकऱ्यांकडे जातो किंवा व्हिडिओ बनवतो. ऐकणाऱ्यांची एक अशी अपेक्षा असते, कुठली कीटकनाशकं, कुठली बुरशीनाशकं, कुठली खतं हे शिफारस करतात. हे ऐकणाऱ्याला असं वाटतं की त्यांनी ते सांगावं, परंतु खते, कीटकनाशके, बुरशीनाशके याचा जो सहभाग त्या पिकाच्या वाढीवरती आहे तो एक 50% आहे. आणि जो 50% राहिलेला जो भाग आहे तो पाणी व्यवस्थापन असेल, तदनंतर मशागतीच्या पद्धती असतील, लागवडीचं योग्य अंतर असेल, लागवडीची योग्य वेळ असेल, या 50% गोष्टी हे शेतकरी बंधूंच्या हातात असतात. आणि पिकाला खता इतकंच त्या मालकाचं पायखत जितक्या वेळेस त्या रानात पोहोचल, पीक हे सजीव असतं, पीक हे बोलतं, त्याला मालकाचा स्पर्श जाणवतो, तितकं ते पीक फुलतं. म्हणून मालक आणि पीक यांचं जेवढं घट्ट नातं होईल तेवढं ते पीक जोमाने चालतं. 3 महिने तो मालक त्या पिकाला कसा लळा लावतो, त्या लळावरती त्या पिकाचं एकंदरीत आरोग्य हे सांगत असतं किंवा आरोग्य हे ठरत असतं.